संतांचा महिमा आहे आणि अशा संतांची भेटी व्हावी प्रत्यक्ष यमदेव सुद्धा अपेक्षा करतात अभंगाचं तिसरं चरण या धर्मवास पाहिजे त्या काळात मनधन्य वेळ भेटत येते विठ्ठला आता यम म्हणतात ज्या वेळेला संत भेटतील ते वेळ माझी धन्य आहे. यमाचा हक्क तुम्हाला सगळ्यांना या नवल काय एके नाही गुरु अवतार तीर्थे पामर जीवनपती सगळ्या जीवावर त्याचा अधिकार यमाचा आहे काळाचा आहे. तो काळ सुद्धा संतांच्या पुढे हात जोडून उभा आहे आणि अशा संतांच्या चरणावर सगळ्या रीती सिद्धी लोक घालतात. अभंगाचं शेवटचं चरण अशा महान संतांच्या पायावर सगळ्या रिद्धी सिद्धी लोळलं घालत असतात. अष्टमासिद्धी नवच होतं अष्टमासिद्धी सगळ्या काही सात्विक सिद्धी आहेत, काही राजस सिद्धी आहेत, काही तामस सिद्धी आहेत. या सगळ्या सिद्ध्या संतांच्या पायावर लोळलं घालत असतात. कथा कसं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. शांतिप्रम एकनाथ महाराज काशीला गेले होते तीर्थयात्रेला आणि येता येता एकनाथ महाराजांकडे षष्टीचा उत्सव हा पूर्वीपासून चालत आलेला उत्सव आहे. आणि मग काशीहून येता येता अंबेजोगाई क्षेत्रामध्ये संत दासोपंत म्हणून महान भगवत दत्त भक्त होऊन गेले. त्यांचं एवढं ख्याती होती दासोपंताचे प्रत्यक्ष भगवान